मी या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय गवाणकर सरांना या ठिकाणी विनंती करतो की गवाणकर सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय गवाणकर सर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व विद्यार्थी, पालक आणि या कार्यक्रमाचे आयोजक, सर्व शिक्षक वर्ग, एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो. मी दोन्ही वेळा 6वीत आणि 9वीत होमी बाबाची स्पर्धा दिलेली आहे, दोन्ही नापास झालेलो. 6वीमध्ये मी प्रात्यक्षिकापर्यंत पोहोचलो, 9वीला तर लेखी परीक्षेत गारद झालो. आणि त्याच्यामुळे मला तुमच्याबद्दल फारच अभिमान वाटतो आणि खूप कौतुक वाटतं की तुम्ही ते करू शकला जे मी नाही करू शकलो. आणि जसा आता उल्लेख झाला की पिंगळे सरांनी सांगितलं की हे एकच नाही आहे, आणि मी तुम्हाला तेच सांगतो की कुठलीही परीक्षा ही महत्त्वाची असते, पण त्याच्यावर तुमचं आयुष्य डिपेंडेंट नसतं. दुसरी गोष्ट, आपण सर्वजण इथे आज आलेलो आहोत आणि माहोल विज्ञानाचा आहे, पण खरोखर सांगा मनाशी स्वतःच्या विचारून किती जणांना इकडे शास्त्रज्ञ व्हायचं आहे? शास्त्रज्ञ 2, 3, 4, 5, 6, आणि खरोखर मनापासून सांगा, पालक आहेत, शिक्षक बघतात म्हणून सांगू नका. आणि हा आपल्या समाजमानाचा आरसा आहे, याच्यात काही वाईट नाही आहे. पण जवळजवळ 350-400 विद्यार्थ्यांना आज बालवैज्ञानिक म्हणून पारितोषिकं मिळत आहेत, पण त्यातले शास्त्रज्ञ फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या विद्यार्थ्यांना व्हायचं आहे. आणि इथेच आपल्या भारतातल्या शिक्षण पद्धतीचा एक मोठा प्रॉब्लेम सुरू होतो. आपण बेसिक विज्ञानामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट केलीच नाही. आपण अप्लाइड सायन्सेसमध्ये खूप पुढे गेलो. मी स्वतः इंजिनियर आहे. मी काही त्याच्यामध्ये असं नाही की इंजिनिअरिंग करणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे, पण सर्वसाधारणपणे आपण जर आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा पोत पाहिला तर आपल्याला सर्वांना इंजिनियर व्हायचं असतं. जर तुम्हाला शास्त्रामध्ये काही त्याच्यामध्ये तुम्हाला आता आवड असेल तर तुम्ही इंजिनियर होणार. त्यातसुद्धा सध्या सर्वांना कम्प्युटर इंजिनियर व्हायचं असतं. कोर ब्रँचेस हा प्रकार फार कमी चालला आहे. आणि त्यासाठी मला तुम्हाला काही इतिहासाकडे न्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण भारत हे विकसनशील राष्ट्र म्हणतो, पण भारत हे विकसनशील राष्ट्र सदैव नव्हतं. इसवी सन पूर्व कालापासून तुम्हाला सकल राष्ट्रीय उत्पन्न माहिती आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, GDP हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला आहे? 9वीच्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती असेल, कदाचित 6वीच्या विद्यार्थ्यांना अजून आला नसेल. जगातल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात भारताचा वाटा म्हणजे भारतीय उपखंड इसवी सन 1 म्हणजे जिकडनं आपण कालगणना सुरू करतो 33 ते 34% आपला सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जगाच्या वाटा भारताचा होता. आणि तेव्हा युरोपियन लोक कुठेतरी जंगलामध्ये जीवन व्यतीत करत होती. तो आपला GDPचा वाटा 1700 सालापर्यंत म्हणजे इंग्रज येईपर्यंत 24% कमी झाला. म्हणजे जवळजवळ 1500 वर्ष आपण 32%, 34%पासून 24% पोहोचलो. आणि इंग्रज जेव्हा भारतातून निघून गेले तेव्हा आपला तो GDPचा वाटा, जगातल्या आपल्या पर्सेंटेजचा वाटा जेमतेम 5.5% आला 1947 रोजी. आणि गंमत सांगतो, जर कोणाला असं वाटत असेल की स्वातंत्र्य मिळालं, सर्व छान झालं, आपल्याकडे अधिकार आले, आपलं लोकांचं सरकार स्थापन झालं, तर GDPचा वाटा वाढायला पाहिजे होता. आपण बऱ्याचशा संस्था काढल्या स्वातंत्र्यानंतर. IIT झाले, आपल्याकडे IIM झाले, इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्याकडे होतीच, VJTI सारखी किंवा COEP, रुडकी होती आपल्याकडे. पण 1990 सालापर्यंत म्हणजे उदारीकरण, जे आर्थिक उदारीकरण आपण ज्याला म्हणतो, तिथे येईपर्यंत जागतिक व्यापारातील आपला GDPचा वाटा जो स्वातंत्र्याच्या वेळेला 1947ला 5.5% होता, तो जेमतेम 3%वर आला. आता तुम्ही म्हणाल विज्ञानाचा कार्यक्रम आहे, अर्थशास्त्र का शिकवतात सर? पण याच्यामध्ये गंमत आहे. कुठल्याही राष्ट्राचं सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा कुठल्याही राष्ट्राच्या नागरिकांचं जीवन हे या GDPवर का मोजलं जातं? कारण त्यावरनं कळतं की तुमच्या राष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे.
आता हे GDP ग्रोथबद्दल म्हटलं, पण त्याच्यामध्ये अजून एक असतं की आपले प्रत्येकाचं ढोबळ पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतात, की प्रत्येकाचं इन्कम किती आहे भारताचं, तर त्याच्यासुद्धा आपण खाली आहोत. म्हणजे काही असे देश आहेत युरोपातले, स्वित्झर्लंड किंवा जर्मनीसारखे देश असतील की ज्यांचा GDP ग्रोथ जास्त नसेल पर्सेंटेज, पण त्यांच्या नागरिकांचं उत्पन्न खूप चांगलं आहे. याचं कारण काय आहे की ते शास्त्रीय संशोधनामध्ये त्यांनी खूप गुंतवणूक केलेली आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला खूप सांगणं आहे की तुम्ही जर आज इकडे आला असाल, आणि मी खरंच सांगतो मला तुमच्याबद्दल फार कौतुक वाटतं, कारण ज्या परीक्षेमध्ये मी 2दा फेल झालो त्या परीक्षेत तुम्ही आज गोल्ड मेडल मिळवलं, तर मला तुमचा खूप अभिमान वाटतो. पण सर्वांनी इकडे येऊन जर शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर त्याचा खरोखर चांगला विचार करा. आणि भारत सरकार याच्याबद्दल खूप प्रयत्न करत आहे. म्हणजे परवाच्या मला वाटतं वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी होती की चीन आपल्या पुढे AI किंवा कॉम्प्युटिंगमध्ये आता पुढे का चाललं आहे. आणि काही लोकांनी याच्याबद्दल ऐकलं पण असेल, म्हणजे आपले जे वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयलजी, आपल्याकडे एक स्टार्टअप महाकुंभ, आता स्टार्टअपचा उल्लेख झाला की तुम्ही उद्याचे स्टार्टअपवाले पिंगळे सरांनी सांगितलं, तर स्टार्टअप महाकुंभामध्ये आपले जे वाणिज्य मंत्री आहेत श्री पियुष गोयल यांनी एक उदाहरण दिलं की भारतामध्ये स्टार्टअप्स आहेत, पण आपण कसले स्टार्टअप काढतो, फूड डिलिव्हरी, नाटकाची तिकीटं काढणे, 10 मिनिटात तांदूळ घरी पोचवणे, ह्याचे स्टार्टअप आपण काढतो. चुकीचं काहीच नाही, त्या गरजा आहेत भारताच्या स्केलला आपल्या त्या गरजा आहेत. परंतु ह्याच्यामध्ये डीप टेक्नॉलॉजी कुठे आहे का हो, याच्यामध्ये संशोधन कुठे आहे का हो. पण चीनमध्ये कुठले स्टार्टअप निघत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीज कशा फास्ट चार्ज करता येतील, किंवा तुम्ही डीपसिकबद्दल AI बद्दल ऐकलं असेल. आता डीपसिक चीनने काढलेलं आहे. त्यांनी माणूस नावाचा एक ऑटोनॉमस AI एजंट काढला आहे. आता त्या माणूसाचा आणि मराठी माणसाचा काही संबंध नाही, लॅटिनमध्ये असं म्हणतात की हात, त्याला माणूस म्हणतात. तर तुमचं काम करणारा AI एजंट चायनाने काढला, चीनने काढला, आणि आपण अजूनही नाटकाची तिकीटं काढणे आणि 10 मिनिटात तांदूळ घरी पोचवणे या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये आहोत. तर म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आज तुम्हाला ते पारितोषिक मिळालं आहे, तर तुम्ही मूलभूत विज्ञानामध्ये काही करता येईल का बघा. आणि मूलभूत विज्ञानामध्ये काही करत असताना हेही लक्षात ठेवा की तुम्ही दिवसाला 15 तास अभ्यास केलात किंवा संशोधन केलं म्हणून तुम्हाला यश मिळेलच याची खात्री कुठल्याही संशोधनात देता येत नाही. पण आपल्याला यश मिळण्यासाठी खूप काही गोष्टी लागतात, आणि त्याच्यासाठी इकोसिस्टीम लागते, ज्याला आपण म्हणतो की एक परिसंस्था लागते. की तुम्हाला जर आता ACPचा इथे उल्लेख झाला, तर ACPमध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी का शिकायला मिळाल्या, कारण तुमचे समविचारी विद्यार्थी ज्यांना विज्ञानाची आवड आहे, किंवा शिक्षक ज्यांना तुम्हाला शिकवायचे आणि तुम्हाला प्रयोग करून बघण्यासाठी असणारी प्रयोगशाळा तिथे मिळते. तुम्हाला फक्त घरात बसून यूट्यूबला सायन्सचे व्हिडिओ पाहून कुठलाच नवीन शोध लागणार नाही. आणि काय काय वेळेला असं होतं ना, तुम्ही करायला एक जाता आणि शोध भलताच लागतो. म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग ज्याने आपलं पेनिसिलिन शोधलं, अँटीबायोटिक्स आपण जे म्हणतो, तर त्याची खूप म्हणजे फेमस गोष्ट आहे. त्यांना शोध कसा लागला, तो काही अँटीबायोटिक शोधायला गेला नव्हता, प्रतिजैविक शोधायला गेला नव्हता. 2 आठवडे सुट्टी घेऊन तो कुठेतरी बाहेर गेलेला प्रयोगशाळेतनं, आणि ते बॅक्टेरियावर संशोधन करत होते. आणि जेव्हा परत आले तेव्हा अरेच्छा, बॅक्टेरियामध्ये बुरशी आली. आणि ती बुरशी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांना कळलं की ती बुरशी बाजूच्या बॅक्टेरियांना खाते आहे, आणि तिथून औषधाचा शोध लागला. दुसरी गोष्ट, एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की साधारणपणे 12व्या-13व्या शतकापर्यंत, म्हणजे अगदी गुटेनबर्गने प्रिंटिंग प्रेसचा शोध लागेपर्यंत आपल्याकडे तर मौखिक ज्ञान होतं भारतामध्ये, पण युरोपात सुद्धा हस्तलिखितं खूप चालायची. आणि हे हस्तलिखितं कोण वाचायचं, तिकडच्या मोनास्ट्रीमधले भिक्षू, किंवा आपल्याकडे सुद्धा नालंदा तक्षशिलेच्या गोष्टी सांगितल्या जातात की बरीचशी हस्तलिखितं असायची, बरेचसे परदेशी प्रवासी आपल्याकडे यायचे, घेऊन जायचे. पण सामान्य लोकांकडे लिखाण पोचलं नव्हतं, जे प्रिंटिंग प्रेसने पहिल्यांदा पोचवलं. आणि गंमत सांगतो की साधारणपणे प्रिंटिंग प्रेस आल्यावर अचानक ज्यांना दिसत नाही असे रुग्ण युरोपात वाढायला लागले, कारण तोपर्यंत मला माझ्या डोळ्याचा उपयोग वाचायला करता येतो हे माहितीच नव्हतं. मग त्याच्यानंतर तुमचं ऑप्टिकल, आता फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्र तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली बघता, किंवा गॅलिलिओने दुर्बीण बनवली. ह्याचे शोध का लागले, कारण मग डोळ्याने मला जर दिसत नाही तर ते मला मोठं करून बघायला पाहिजे. करत करत लेन्सेसचा प्रवास 13व्या शतकापासून युरोपात संशोधन सुरू झालं, आणि मग तुम्हाला टेलिस्कोपचा वगैरे शोध लागला. आणि मी मुद्दाम का सांगतोय की आज AI बद्दल बोलणं फार ग्लॅमर झालं, आणि मला वाटतं माझ्या AI मुळे मला इथे बोलवलंय, पण कदाचित
मुलगुण मॅडमच्या चेहऱ्यावर खूप असा प्रश्न आहे की अरे आता AI बद्दल बोलायचं भलतंच काहीतरी बोलतात. पण मला नाही बोलायचं AI वर. तुम्हाला माझे AIचे टॉक्स ऐकायचे असतील, यूट्यूबला जा, माझं नाव सर्च करा, तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल. पण मला मुद्दाम ह्याच्यावर बोलायचं आहे की ग्लॅमरच्या मागे धावू नका. AI असेल, कम्प्युटिंग असेल की संगणक असेल, आणि सावंत सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच, हे कुठल्या तरी प्रॉब्लेम जो आपला असतो ना तो सॉल्व्ह करतात इफेक्टिव्हली आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवतात. पण त्याच्यासाठी मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या कोण करणार? म्हणजे तुम्ही AIने असा अल्गोरिदम बनवू शकाल की माझ्या व्हेकलची इलेक्ट्रिक बॅटरी कशी फास्ट चार्ज होईल. अहो पण त्या इलेक्ट्रिक बॅटरीमध्ये जी मूलद्रव्य जातात, जी मटेरियल्स जातात, त्यांच्याबद्दल संशोधन कोण करणार? किंवा तुम्हाला जर गाड्या बनवायच्या असतील, ऑटोमोबाईल्स बनवायचे असतील, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर बनवणारे भारतामध्ये खूप आहेत, किंवा CRM सॉफ्टवेअर बनवणारे भारतामध्ये खूप आहेत. पण पहिले त्याचं गाडी बनली, त्या गाडीच्या संशोधनावर तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर त्या गाड्या कोणीतरी विकत घेईल, चालवतील, आणि मग त्याच्याबद्दल सप्लाय चेन लॉजिस्टिक सॉफ्टवेअर्स वगैरे येतील ना. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्याच्यावर फोकस करा. आणि एक पुढचा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, पालकांच्या, की जग सगळं आता AI ने बदलतंय, तर आता आमच्या पाल्यांनी करायचं काय? सगळ्यांनी AI शिकायचं का? तर सगळ्यांनी AI शिकायची काही गरज नाही आहे. म्हणजे AI बनवायला शिकायची काही गरज नाही आहे. आपल्याला तुमच्या स्वतःच्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठल्या ह्याच्यात AI वापरता येईल एवढं जरी तुम्हाला समजलं ना तरी खूप छान होईल. आणि मी तुला परत सांगतो, कुठल्याही AI आणि सिम्युलेशन, आता या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं की मला तो प्रयोग करून पाहताना फार आवडलं, आणि आय कांट फॉरगेट, तिचा तो शब्द होता की आय कांट फॉरगेट दॅट जॉय, की प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून जो जॉय येतो ना तो स्क्रीनवर सिम्युलेशन बघून येत नाही. आज तुम्हाला AI वर चालणारे फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्रीचे बरेच सॉफ्टवेअर्स किंवा वेबसाईट मिळतील जिथे तुम्ही जाऊन प्रयोग घर बसल्या कुठल्याही केमिकलला हात न लावता, काही सांड लवंड न करता करू शकता. पण त्याच्यामध्ये प्रयोगशाळेत जाऊन करण्याची मजा नाही, आणि तुम्ही त्याच्याने काही शिकवू शकत नाही. त्याने तुम्हाला फक्त FYI ज्याला आपण म्हणतो की काहीतरी माहिती मिळेल, पण ते कसं होतं हे तुम्हाला आयुष्यात कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला एक 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला माहिती आहे कोणालाही भाषण ऐकायला आवडत नाही इकडे, कारण तुम्ही त्या पारितोषिक घ्यायला आलाय, आणि आम्ही 9 वाजता इथं आलोय आणि जवळजवळ 11 वाजता 2 तास भाषणं चालू आहे, त्याच्यामुळे मी 2 मिनिटात आवर्त घेतो. पण हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर काही बेसिक आपल्यामध्ये गुण आत्मसात करावे लागतील. त्यातला सर्वात महत्त्वाचा गुण कोलॅबरेशन. आणि मी हे का मुद्दाम सांगतोय की आजच्या जगामध्ये मुलांना एकटं राहायला फार आवडतं. म्हणजे प्रत्येक मुलाकडे आज मोबाईल फोन आहे, लॅपटॉप आहे, आणि आपल्याला सोशल कोशंट ज्याला म्हणतात. म्हणजे आता मला फार आनंद झाला की इकडे तुम्ही सभाधिकपणा दाखवला, बोललात, पण आजकालच्या मुलांना सांगितलं की एखाद्या विषयावर येऊन बोल स्टेजवर, आणि इम्प्रॉम्प्टू बोलता येत नाही, आणि 4 लोकांमध्ये ते अस्वस्थ होतात. जर 4 मुलं, माझ्या घरात मी बघतो, जर 4 मुलं एकत्र असतील, घरात काही कार्यक्रम असला, तर आमच्या लहानपणी जर आम्ही एकत्र भेटलो असे चुलत भावंड वगैरे, तर आम्ही शैतानी करायचो. म्हणजे मोठ्या माणसांना त्रास व्हायचा की करतील काही मुलं. आज माझ्या घरामध्ये जर माझी मुलगी आणि तिचे कझिन्स किंवा तिचे चुलत भावंड मावसभावंड आली तर ते मोबाईल बघत बसतात. त्याच्यामुळे कोलॅबरेशन हा प्रकार तुमच्यामध्ये फार कमी आहे. वाईट वाटून घेऊ नका, तो काळाचा महिमा आहे, तंत्रज्ञानाचा महिमा आहे. पण मोबाईल आणि AI आणि त्या ग्लॅमरमधनं बाहेर होऊन एकमेकांशी बोलायला शिका. आणि मी परिसंस्था जो म्हटलं ना की चांगले शोध कुठे लागतात, जिथे विचारांचे आदानप्रदान होते. म्हणजे लंडन कॉफी हाऊस किंवा कलकत्ताची कॉफी हाऊस फेमसच आहेत, किंवा आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये का सगळे जातात? असं काय सिलिकॉन व्हॅलीमध्ये की तिकडे त्या हवेमध्ये काहीतरी असं म्हणतात ना की तिथे स्टार्टअप असतो, किंवा बंगलोरला लोक का जातात? याचं कारण तुमच्यासारखे विचार करणारी माणसं तिथे असतात, ती तुम्हाला कुठेतरी भेटतात, तुमची चर्चा होते, काहीतरी नवीन संकल्पना निघते. तर कोलॅबरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड इज रीडिंग. वाचन, मनन, चिंतन. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलतो, वाचन, मनन, चिंतन हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही वाचत नसाल तर कृपया वाचायला लागा, आणि स्वतःच्या नोट्स काढणं, स्वतःचे मुद्दे मांडणं ह्याच्यावर खूप फोकस करा. आणि ह्याच्यापुढे तुम्हाला जर संशोधन करायचं असेल तर कृपया 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 कोर इश्यूज, म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग जरी करायचं असेल तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, केमिकल याच्यामध्ये संशोधनाला खूप वाव आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की कारण माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग वाईट आहे, मी असं अजिबात म्हणणार नाही.
परंतु कम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, अनॅलिटिक्स, AI ह्या सगळ्या सपोर्टिंग ब्रँचेस आहेत, ते लक्षात ठेवा. कम्प्युटर इंजिनिअरिंगने कुठलाही नवीन शोध लागत नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंग मेक्स सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल लुक बेटर, परफॉर्म बेटर अँड डू बेटर. त्याच्यामुळे मी परत सांगतो, जर तुम्ही सगळे बालवैज्ञानिक असाल तर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला मूलभूत क्षेत्रामध्ये काय संशोधन करता येईल आणि कशी पेटंट्स घेता येतील. आणि मी तुम्हाला मुद्दाम, आज सावंत सर आहेत, मला आठवत आहे जागतिक मराठी परिषदेमध्ये आम्ही एका व्यासपीठावर होतो आणि सावंत सरांनी सांगितलं होतं तेव्हा की आज अमेरिका श्रीमंत आहे, ती फक्त त्यांना भरपूर त्यांचे एक्सपोर्ट्स इम्पोर्ट होतात. ट्रम्प महेशांनी टॅरिफ लावले, भाग वेगळा, पण त्यांच्या GDPमध्ये, आणि सावंत सर तुम्हाला सांगतील, सर काय चुकलं तर सांगा, पण मला तुमचं आठवतं आहे जागतिक मराठी परिषदेमधलं की अमेरिकेने पेटंटमध्ये इतकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे बौद्धिक संपदा, की जगभरामध्ये कुठेही एखादी गाडी, मोबाईल फोन, कम्प्युटर, सॅटेलाईट जे काय तुम्ही विकत घ्याल त्यातलं काही ना काही पर्सेंटेज डॉलर्स हे अमेरिकेत परत जातात बौद्धिक संपदेची रॉयल्टी म्हणून. आणि हा अमेरिकेचा मोठेपणा आहे. अमेरिकेचा मोठेपणा ह्याच्यामध्ये आहे की ना की ते किती गाड्या बनवतात की किती कॉम्प्युटर बनवतात, पण जगात कुठेही या वस्तू ज्या संशोधनाने अमेरिकन विद्यापीठांमध्ये किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये बनलेल्या आहेत त्या वस्तू जगभरामध्ये कुठेही विकल्या गेल्या तरी त्याची रॉयल्टी पर्यायाने अमेरिकेत परत जाते आणि ती इकॉनॉमी श्रीमंत होते. त्याच्यामुळे मी आता अजून तुमचा जास्त वेळ घेत नाही. इनफॅक्ट मी माझं मुद्दे जवळजवळ 9 ते 10 टाईप पेजेस करून आणली होती. मी एकदाही उघडलं नाही, कारण मला तुमच्याशी काही वेगळं बोलायला लागलं. आणि AI असेल किंवा पुढचं जे कम्प्युटिंग असेल त्याच्याबद्दल सावंत सर मार्गदर्शन करतीलच. आज मला इथे बोलल्याबद्दल तुमचे आभार. चूक बोल द्यावी घ्यावी. आणि यापुढे जर बृहन्मुंबई अध्यापक मंडळाला या स्पर्धेसाठी काही मदत लागली, परीक्षक लागतील, आर्थिक मदत लागतील, तुम्हाला इंडस्ट्रीतली माणसं लागतील, तर नक्की संपर्क करा. जे काही माझे कनेक्ट्स आहेत मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देईन. धन्यवाद.